देशाच्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झालेल्या आहेत। तुमच्या मतदारसंघात कोणत्या तारखेला मतदान होईल यासह निवडणूक कार्यक्रमाबद्दलची प्रत्येक माहिती जाणून घेऊया या रिपोर्टमधून। महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार। पहिला टप्पा 19 एप्रिलला, दुसरा 26 एप्रिल, तिसरा 7 मे, चौथा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे असणार। पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडेल। दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा विदर्भ मराठवाड्यातल्या 8 लोकसभेत मतदान घेतलं जाईल। तिसऱ्या टप्प्यात बारामती, रायगड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 12 लोकसभांमध्ये मतदान होईल। चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या 12 लोकसभांमध्ये मतदान पार पडेल। आणि पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईमधील 6 मतदारसंघ अशा 13 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे। यंदाची मतमोजणी 4 जूनला होईल। विद्यमान केंद्र सरकारचा कार्यकाळ 26 जून 2024 ला संपणार आहे। 1951 साली जेव्हा देशात पहिल्यांदा निवडणूक झाली तेव्हा मतदार संख्या 17,32,00,000 होती। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील एकूण मतदार संख्या जवळपास 97 कोटी आहे। इतके मतदार असणारा भारत जगातला एकमेव देश आहे। याची तुलना करायची झाल्यास संपूर्ण युरोपचे देश एकत्र केले तरी त्यांची एकूण लोकसंख्या 75 कोटींच्या वर जात नाही। म्हणजे युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षा 22 कोटी अधिकचे फक्त मतदार भारतात आहेत। निवडणुकीच्या कामात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 6 कोटींहून जास्त लोकांचा सहभाग असतो। हा आकडा अख्खा ब्रिटनच्या लोकसंख्येहून अधिक आहे। 2019 ला देशात 89 कोटी 6 लाख मतदार होते। 2024 ला 96 कोटी 8 लाख मतदार असतील। 2019 ला 46 कोटी 5 लाख पुरुष होते तर यंदा 39 कोटी 7 लाख आहेत। गेल्या वेळी 43.1 कोटी महिला मतदार होत्या। यंदा 47 कोटी 1 लाख महिला मतदार असतील। 5 वर्षात पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदारांची संख्या 1 कोटीने अधिक आहे। 15 कोटी 30 लाख मतदार असणारं उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर। महाराष्ट्रातली मतदार संख्या 9 कोटी 12 लाख इतकी आहे। पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातले सर्वाधिक म्हणजे 81,27,019 मतदार आहेत तर 6,57,780 मतदार असलेला सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात कमी मतदारांचा जिल्हा आहे। 1 कोटी 82 लाख तरुण यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहेत। यात 85 लाख तरुणींचा समावेश आहे। याआधी देशात 21 वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार होता। 1989 साली कायद्यात दुरुस्तीनंतर 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदानाचे अधिकार मिळाले। 85 वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच मतदानाची सोय केली जाणार आहे। 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने 303, काँग्रेसने 52, डीएमकेने 23, तृणमूलला 22, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या। इतर पक्षांचे मिळून 124 जागा होत्या। गेल्या 3 लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढत राहिलाय। 2009च्या लोकसभेवेळी 58% मतदान झालं। 2014 ला 66% तर 2019 ला देशात 70% मतदान झालं होतं। 1952 साली देशात जेव्हा पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळी 53 पक्ष होते। 1999 साली म्हणजे साधारण 2 दशकांपूर्वी लोकसभेच्या आकड्यात 169 पक्ष मैदानात होते। गेल्या वेळी पक्षांची संख्या 669 होती। यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे। 2024 साली 700हून जास्त छोटे मोठे पक्ष निवडणुकीत उतरणार आहेत। गेल्या 5 वर्षाची निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर 1999 ला भाजपने 182 जागा जिंकल्या होत्या। काँग्रेसला 114, 2004 ला भाजप 138 तर काँग्रेस 145, 2009 ला भाजप 116, काँग्रेस 206, 2014 ला भाजप 282, काँग्रेस 44,
2019ला भाजप 303 तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या. आचारसंहितेत लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर निर्बंध येतात आणि आचारसंहिता म्हणजे काय ते पाहूया. 1960 साली देशात पहिल्यांदा निवडणुकात आचारसंहिता लागू झाली. निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष व्हाव्यात यासाठी राजकीय पक्षांना घालून दिलेल्या नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं. आचारसंहितेत सत्ताधाऱ्यांना कोणतीही घोषणा करता येत नाही. प्रकल्पांचं उद्घाटन वा भूमिपूजन करता येत नाही. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांची गच्छंती, बढती वा बदली करता येत नाही. निवडणूक प्रचारात सरकारी वाहनांच्या वापरावर बंदी येते. पक्ष वा उमेदवाराला धर्म, जात किंवा पंथाच्या आधारे मतदानाचं आवाहन करता येत नाही.